नमस्कार मैत्रिणी. तर बघू शकता आता 1 वाजलेले. अवतार तर साधा सुधाच आहे, कारण सकाळपासून उठल्यापासून चालूच आहे. उठायचं, घरं झाडायचे सगळे. आता आमचा 2 BHKचा फ्लॅट आहे, रेंटनीच आहे. उठल्यापासून तुम्हाला सांगते, आजची धावपळ, सण असू द्या, काय असू द्या, बायकांना कधी सुखच नसते. तर उठल्यापासून उठायचं, कपडे काढायचे सगळ्यांचे हातरलेले. परत सगळ्यांनी इकडे-तिकडे ब्लँकेट टाकलेल्या त्या आवरायच्या, घरं झाडायचे, दारं झाडायचं, जिना झाडून यायचं, पाणी ठेवायचं सगळ्यांच्या अंघोळ्या होण्यासाठी. सगळ्यांना पाणी, एक कळशी पाणी तापवून द्यायचं. बरं का, आता ही सत्य घटना आपल्या लेडीजची. तर झालं, तेवढं तर झालं. परत मुलांना नाश्ता बनवायचा. तर कुणी म्हणायचं पोहे आवडत नाहीत, कुणी म्हणायचं उपीट बनवा, कुणी म्हणायचं शिरा बनवा. झालं, ते वाजले 8, 8, 8:30. पोरांचे डब्बे द्यायचं, नवऱ्याचा डब्बा द्यायचा. मग आपल्याला आता आपलं आपलं तर राहूनच गेलं. पाणी प्यायचा टायमिंग नाही ना, नाश्त्याचा टायमिंग नाही. हे पूर्ण काम आवरत बसायचं. पूर्ण किचनवरचा राडा. ह्यानी म्हणायचं माझा डब्बा द्या, पटकन टाईम झालाय. पोरांनी म्हणायचा डब्बा, नवऱ्याने म्हणायचा डब्बा झाला का? अरे पण आपल्याला पण एकच जीव आहे ना, समजून घेणारं कोण आहे? जर सगळ्यांचे डब्बे दिल्यापासून झालं. मग भाजी करायला लागले, की हे भाजी आवडत नाही. त्याने म्हणायचं ती भाजी आवडत नाही. बरं, भाजी आवडत नाही. नशीब आपलं फुटकं. तर तेवढं झालं. तर आज संक्रांतीचा सण आहे. बघा आता कसा माझा साधा-सुधाच अवतार आहे. बरोबर 1 वाजलेली. आत्तापर्यंत काम आवरायला गेले. किचन आवरून झालेलं आहे, स्वयंपाक झालेला आहे. किचन बघू शकता तुम्ही तिकडे किचन आवरून झालेलं आहे. एवढा कंटाळा आलाय, की मी बसलेच व्हिडिओ बनवले आत्ता. कारण काल तर दिवसभर गिऱ्हाईकाचे कपडे-बिपडे शिवत होते, ब्लाऊज वगैरे, साड्या पिको फॉल. आत्ता 1 वाजेपर्यंत काम गेलंय. सकाळी साधा डब्बा बनवून द्यायचा, चपाती, भाजी. नंतर पुरण टाकायचं, पुरणपोळी, आमटी, भात, भजे, कुरडई, पापड-बिपड सगळं आलं त्याच्यात. झाला 1 वाजला. जीव थकून गेला आत्तापर्यंत. परत कपडे धुवा, फरशी पुसा, किचन आवरा. झालं 1 वाजेपर्यंत, दुपारपर्यंत तर गेलं कामच आवरायला. आता हा 5-10 अर्धा तास तरी आराम करायचा. परत झालं थोडं आवरायचं, संक्रांतीचं थोडं नवऱ्यासाठी जायचं, आयुष्य मागून यायचं, वसून यायचं. आलं साडी-बिडी घालून. 1-1.5 तासापुरता ठीक आहे, मेकअप-बिकअप केला थोडासा छानसे. मनालाही थोडंसं बरं वाटतं. पण जीव आतून किती थकलेला आहे हे कोण समजून घेणार आहे? चला तिकडून वसून-बिवसून आले, की परत झाली संध्याकाळ, की सगळ्यांना जेवण-वाढा, कोणाला पोळी नाही खायची, कोणाला चपातीच खायची. झालं त्यातच. आणि आपण आता स्वयंपाक-बियंपाक बनवायच्या आधी म्हणतो, "आज बाई, आज सणसुद आहे चांगला, आता मी 2 पोळ्या तरी खाणार." सगळ्यांच्या हाताखाली राबून जेवायला बसलं ना, 1 पोळी पण जात नाही. हर स्त्रियांचं तेच आहे. आपण 1 पोळी पण खात नाहीत, आपलं तिथंच पोट भरतं. ही सत्य घटना आहे आपल्या आयुष्याची. काही असू द्या, सण येऊ द्या, सूद येऊ द्या. जेवढे हाल व्हायचे तेवढे हाल होतातच. तर व्हिडिओ कसा नक्की सांगा, आवडला का? कारण सत्य तेच बोलले मी, याच्यात काही दुसरं बोललेले नाही. अजून पण बायकांचं कामच चालू असेल, कुणाकुणाचा स्वयंपाक झाला असेल, कुणाकुणाचा तर झाला नसेल. मी तर पण 7 वाजल्यापासून आत्तापर्यंत बघू शकताय तुम्ही 1 वाजलेली. 1 वाजेपर्यंत माझं कामच चालू होतं. आता थोडंसं अर्धा एक तास आराम करणार आहे. नंतर घेणार आहे संक्रांतीचा आवरायला. कारण कंटाळा आला आतापर्यंत. तर अशी कहाणी आहे आपली.